हाय. मस्त. ऑल वेल ऑल गुड. परीक्षा होईस्तोवर मार्कांचं टेन्शन नाही ना तोपर्यंत. मज्जा करा. मज्जानी जिंदगी. आपल्या दोन मैत्रिणी आहेत हं. म्हणजे त्या बहिणी असतात. ए एकदा शाळेत जाताना सकाळी मजा होते हां त्यांची. आईचं सगळं ऐकत-बिकत असतात. पण एखाद्या दिवशी कधीतरी कुठे असं होतं ना, शाळेत मग जाताना विघ्ने येती नाना. बांधावरून जात असतात शेताच्या शेजारून. त्यांना बोराचं झाड दिसतं आणि खूप छान वास येतो बोराच्या झाडाचा. म्हणजे तिथनं बोरांचा. आहा! आजचा दिवस. दररोज नाही आपण मोडत आईची शिस्त. नाही की नाही गं? एक दिवस, एक दिवस. आहे आणि शाळेत जायला वेळ आहे त्याच्यापेक्षा आपण जाऊया ना. उतरतात बांधावरती आणि जाऊन छानपैकी बोराच्या झाडाखाली जाऊन उभ्या राहतात. काठीने अशी, अशी, अशी किती मारामारी करून ती बोरं पाडतात. तिथे त्या पाडतायत, पण इथे बसून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. त्यांचं तर काय हालत झाली असेल ना, भूक लागते, त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि आणि कधी एकदा मी बोरं खाते. मग ती झाडावरून पाडलेली बोरं कधी एकदा खाण्यात त्या धूत नाहीत. जाऊ दे एक दिवस आईची शिस्त बाजूला. आयडियाची कल्पना. आपण बोरं खाऊया. घेतात. मुटू, मुटू, मुटू खातात. मन भरत नाही. परत काढून घेतात. ड्रेसमध्ये भरतात, खिशात भरतात, सगळीकडे भरतात, रुमालात भरून घेतात आणि दिवसभर शाळेत पण बोरं खाण्याचा प्रोग्राम चालूच असतो त्यांचा. भरपेट खातात, दिवसभर शाळेत बसतात. नंतर घरी येतात. घरी आल्यावर एकीलाच नाही, दोघींनाही खूप पोटात दुखायला लागतं. खूप म्हणजे खूप पोटात दुखतं. शाळेत वगैरे बोरं खातात, घरी येतात, हातपाय धुतात. आई विचारते, "नाश्ता हवाय का?" "नको, नको, नको. आज आमचं पोट भरलेलं आहे." तोंडात बोर असतंच. थोड्या वेळाने एकमेकींकडे बघतात. "माझ्या पोटात दुखतंय." दुसरी म्हणते, "अगं माझ्या पण खूप दुखतंय." हां. रडकुंडीला येतात पूर्ण. आता आईला सांगण्याशिवाय गत्यंतर नाहीये बिलकुल. इकडे पण दुखतंय, इकडे पण दुखतंय, इथे दुखतंय गं. काय करायचं? काही नाही आता गपचूप जे काय केलंय ना, घडलंय दिवसभरात ते आईला सांगायला लागणार. आहे आपली काशी मग. मस्त आई देणार. नमक लाडू, चापट पोळ्या सगळं मिळणार बोरांवरती खायला आपल्याला. तिथे हॉलमध्येच असतात. तिथे बाबा पेपर वाचत बसलेले असतात. त्या पेपरमुळे त्यांची एक्सप्रेशन काही यांना कळत नाहीत. पण त्यांना माहिती असतं आता आई काय करणार या दोघींची. धुलाई. "आई गं, आई गं, पोटात दुखतंय, खूप दुखतंय गं, रडायला येईल इतकं दुखतंय." "काय केलत आज दिवसभरात उद्योग?" "अगं ना आम्ही" पण ना झाडावरची होती, रस्त्यावरची अशी ठेवलेली नव्हतीत गं ती बोरं. आम्ही बोरं खाल्ली, खूप खाल्ली, खूप खाल्ली. गोड होती गं, इतकी सुंदर असं वाटत होतं तुलाही आणावीत थोडी. पण ना ती आमच्यानीच संपून गेली सगळी आणि एवढं सगळं झालं आणि आता खूप 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 पोटात दुखतंय. चला डॉक्टरकडे जाऊया. तुम्ही एक तर माझं सांगितलेलं ऐकत नाही, तुम्हाला कळत नाही स्वतःचं. हे काय बाहेरची बोरं कशासाठी खायची? आपण घरी आणून देतो ना आम्ही तुम्हाला जे मागता ते. हे काय चाललंय? नाही गं आई परत करणार असं. पण ना ती झाडावरची होती म्हणजे स्वच्छच असणार ना गं, म्हणून आम्ही आपली खाल्ली. अरे काय मज्जा येत होती. अजून तुझी मज्जाच चालली आहे का पोटात दुखतंय तरी? आईचं ऐकायला नको कधीही. स्वतःला जास्ती शहाण्या समजायला लागल्यात. 5वीत गेल्या म्हणजे तुम्हाला काय शिंग फुटली का शेपूट आलं? काय चाललंय काय तुमचं? आता बाबा हळूच पेपर बाजूला काढतात. काय मजा आहे ना? खा अजून बाहेरचं आणि मोहरला खा घरी येऊन आईचा. चांगलंय, चांगलंय. अगं नको ओरडूस त्यांना. आता बास त्यांना कळलं त्यांचं चुकलंय. त्यांना औषध दे काहीतरी. हो आई आम्हाला दवाखान्यात नको नेऊ. आम्हाला घरीच औषध दे गं थोडंसं. पण एक ऐकायचं आता. आता मी काय सांगतोय ते ऐका. उद्या फूड पॉइझनिंग वगैरे काहीतरी झालं असतं तर त्याच्यापेक्षा थोडक्यावर निभावलंय फक्त पोट दुखण्यावरती.
आज रात्री आई झोपताना फक्त गरम दूध देईल. ते गरम दूध प्यायचं आणि झोपून जायचं. जास्तीचे लाड आज काहीही नाही. बिलकुल द्यायचं नाही का त्यांना काही? तर बाबांनी सांगितलं, आई तरी कशी देणार? काही नाही. दिवसभराची पोटभर भरलेली बोरं आणि रात्री एक ग्लास दूध. त्याच्यावरती त्यांना झोपायला लागतं. हं, भूक लागली आहे. भूक लागली. आई म्हणते, "काहीही मिळणार नाही. माझं ऐकत नाही. मी तुम्हाला काहीही देणार नाही. बाबांना विचारून या पाहिजे तर." बाबा ऑफकोर्स नाही म्हणणार असतात. त्याच्यामुळे आई अगदी कॉन्फिडेंटली सांगते, "जा, जा विचारून या तुम्ही." त्यांना कुठे डेअरिंग होतंय. कारण त्यांची चूक त्यांच्या लक्षात येते. आपण न ऐकणं, बाहेरचं खाणं हे दोन्ही आईनी सांगितलेल्याच्या विरुद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे आता गपगुमान एक ग्लास दूध पिऊन झोपून जायचं. ह्याच्यातनं काय अर्थ कळतो तुम्हाला गोष्टीतनं या? आपल्या घरातली आपली मोठी माणसं असतात ना, ते काय आपले दुश्मन नसतात. ते आपल्याला काही गोष्टी का सांगतात, की त्याच्यातनं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून. तुम्ही मागितली असतीस तर तुम्हाला आईने आणून दिली असती बोरं. पण हाव, थोडी खाल्ली, अजून थोडी, अजून थोडी, मग कुठे दुखतं, पोटात दुखतंय ना माझ्या, अशी रडारडी चालू होते. त्याच्यापेक्षा आता त्या काही न खाता शांतपणे झोपून जातात आणि अगदी मनाशी निश्चय करतात, ह्याच्यापुढे आईनी सांगितलेलं शब्द आणि शब्द ऐकायचा. तिच्या इन्स्ट्रक्शन बाजूला करायच्या नाहीत. आगाऊपणाने वागायचं नाही. चलो बाय-बाय. पुढच्या वेळी नवीन गोष्ट घेऊन येईन. तोपर्यंत हे लक्षात ठेवा. नाहीतर काहीतरी बोरं आता उद्या आवळं दिसले तर खायला जाल. असं करू नका प्लीज. परीक्षा जवळ आली आहे तुमची. चलो बाय.